नमस्कार. आज आपण एका अशा सणाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या बहुतेक सणांपेक्षा खूप वेगळा आहे. का? कारण तो चंद्राच्या नाही तर थेट सूर्याच्या प्रवासाशी जोडलेला आहे. हा सण आहे नवीन ऊर्जेचा, उत्साहाचा आणि नात्यांमधल्या गोडव्याचा. चला तर मग मकर संक्रांतीच्या या खास विश्वात एक फेरफटका मारूया. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, ही ओळ आपण लहानपणापासून ऐकत आलोय, बरोबर? पण खरं तर हे फक्त एक वाक्य नाहीये. या सणाचं सगळं सार, सगळं तत्वज्ञान ह्यातच दडलेलं आहे. हे आपल्याला फक्त गोड खायला नाही, तर आपल्या वागण्यात आणि बोलण्यातही तोच गोडवा आणायला सांगतं. आता यातली एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारतातले बहुतेक सण म्हणजे दिवाळी असो, ईद असो, हे चांद्र कॅलेंडरप्रमाणे साजरे होतात. म्हणूनच त्यांच्या तारखा दरवर्षी बदलतात. पण मकर संक्रांती याला अपवाद आहे. हा त्या काही मोजक्या सणांपैकी एक आहे जो पूर्णपणे सौर कॅलेंडरवर म्हणजे सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असतो. आणि म्हणूनच हा सण जवळजवळ प्रत्येक वर्षी एकाच दिवशी येतो, एकतर 14 किंवा 15 जानेवारीला. यामागे एक ठोस खगोलशास्त्रीय कारण आहे. याच दिवशी सूर्य धनु राशीतून आपला प्रवास पूर्ण करून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि इथूनच एका मोठ्या बदलाची सुरुवात होते. तो बदल म्हणजे उत्तरायण. आता उत्तरायण म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे सरकायला सुरुवात करतो. याचा परिणाम काय होतो? तर दिवस मोठे आणि अधिक उबदार होऊ लागतात आणि रात्री लहान होतात. म्हणजे अंधारावर प्रकाशाची मात सुरू होते. चला, आता या सणाच्या विज्ञानापलीकडे जाऊन त्याचा जो एक सखोल अर्थ आहे तो समजून घेऊया. कारण सूर्याचा हा प्रवास फक्त आकाशात होत नाही, तर तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी एक खूप मोठं प्रतीक आहे. बघा, उत्तरायण म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे होणारा प्रवास. हिवाळ्यातली थंडी, मरगळ आणि निष्क्रियता जी निराशेचं प्रतीक आहे, ती संपून आता आशेचा, मेहनतीचा आणि एका नव्या सुरुवातीचा काळ सुरू होतो. हा सण आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक कठीण काळानंतर एक चांगली वेळ नक्कीच येते. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल ज्याशिवाय संक्रांतीची कल्पनाच करता येत नाही. हो, तिळगुळाबद्दल. थंडीच्या दिवसांमध्ये तिळगुळ वाटण्यामागे केवळ एक परंपरा नाही, तर त्यात एक खूप सुंदर विचार आणि शास्त्रीय कारणसुद्धा लपलेलं आहे. यामागचं लॉजिक एकदम सोपं आहे. हिवाळ्याच्या थंडीत आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. तीळ हे उष्ण असतात, जे शरीराला आतून ऊर्जा देतात, आणि गूळ त्यात नैसर्गिक गोडवा घालतो. पण या पदार्थांच्या पलीकडे जाऊन याचा खरा अर्थ आहे सामाजिक. जसे तीळ आणि गूळ एकत्र येऊन एक गोड पदार्थ बनवतात, तसंच आपणही समाजात एकमेकांसोबत मिळून मिसळून नात्यांमध्ये गोडवा निर्माण करायला हवा. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कोणी आपल्याला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणेल, तेव्हा हे लक्षात ठेवायचं की ते फक्त शुभेच्छा देत नाहीयेत, तर ते आपल्याला जुन्या कटू गोष्टी विसरून नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी जपण्याचा एक सुंदर संदेश देत आहेत. आणि आता वळूया संक्रांतीच्या सगळ्यात रंगीबेरंगी आणि उत्साही भागाकडे, पतंग उत्सवाकडे. संक्रांतीच्या दिवशी आकाश जणू काही एक कॅनव्हास बनून जातं आणि त्यावर हजारो रंगीबेरंगी पतंग आपल्या आनंदाची चित्र काढत असतात. पतंग उडवणं हा फक्त एक खेळ नाहीये. आकाशात उंच जाणारा प्रत्येक पतंग आपल्याला नकळतपणे खूप काही शिकवत असतो. तो आपल्याला मोठी स्वप्न बघायला, उंच ध्येय ठेवायला शिकवतो. पण त्याचवेळी त्याचा जो दोरा आपल्या हातात असतो तो आठवण करून देतो की कितीही उंच भरारी घेतली तरी आपली नाळ जमिनीशी जोडलेली असली पाहिजे. उंच उडा, पण आपला दोर विसरू नका. हे वाक्य जणू ह्या संपूर्ण उत्सवाचा सार आहे. याचा अर्थ आयुष्यात प्रगती करा, मोठे व्हा, पण आपली मूळ संस्कृती, आपली माणसं यांना कधीही विसरू नका. हाच या पतंगोत्सवाचा खरा संदेश आहे. मकर संक्रांतीची अजून एक खास गोष्ट म्हणजे हा सण फक्त एका प्रदेशापुरता मर्यादित नाही. एकाच खगोलशास्त्रीय घटनेवर आधारित असूनही तो संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जातो. हा सण खऱ्या अर्थाने भारताच्या विविधतेतल्या एकतेला दर्शवतो. बघा ना, महाराष्ट्रात आपण याला मकर संक्रांती म्हणतो. गुजरातमध्ये हाच उत्साह उत्तरायण म्हणून साजरा होतो. पंजाबमध्ये लोहरीचा जल्लोष असतो, तर दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये पोंगल साजरा केला जातो. नावं वेगळी, पद्धती वेगळ्या, पण त्यामागचा भाव एकच आहे: निसर्गाप्रती कृतज्ञता आणि नवीन सुरुवातीचा आनंद. पण आजच्या या धावपळीच्या आयुष्यात या जुन्या सणांचं महत्त्व काय आहे? खरं तर आज याचं महत्त्व पूर्वीपेक्षाही जास्त आहे. हा सण आपल्याला त्या गोष्टींची आठवण करून देतो ज्या आपण कदाचित विसरत चाललो आहोत. तर मग हा हजारो वर्ष जुना सण आजच्या पिढीला नेमकं काय सांगू पाहतोय? काय शिकवण देतोय? शिकवण खूप सोपी आहे.
पहिली, आपल्या नात्यांसाठी वेळ काढा. दुसरी, निसर्ग आणि त्याच्या चक्रांचा आदर करा. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची, आपल्या स्वभावातला गोडवा नेहमी जिवंत ठेवा. म्हणूनच मकर संक्रांती हा फक्त तिळगुळ खाण्याचा किंवा पतंग उडवण्याचा सण नाहीये. हा आपल्या विचारांना पतंगाप्रमाणे उंच नेण्याचा आणि आपल्या आयुष्यात सूर्याच्या उत्तरायणाप्रमाणे एका नवीन सकारात्मक प्रकाशाचं स्वागत करण्याचा सण आहे. याच सुंदर विचारासोबत आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.